नमस्कार मंडळी, उकडीचे मोदक कसे बनवले ते सांगते। सारणासाठी आधी 1 वाटी किसलेले ओले नारळ पॅनमध्ये 5 मिनिटं परतून घेतले। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घातला आणि सगळीकडनं छान मिक्स करून घेतलं, एकसारखं हलवत राहिले। त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सुद्धा सारण एकसारखं करून घेतलं। त्यानंतर 1 चमचा खसखस घातली। साधारण 10 ते 12 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर आपलं सारण तयार झालं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हे छान आपल्याला परतायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये जायफळ घातलं। जर पदार्थामध्ये आपण गूळ घातलेला असेल तर वरून जायफळ घालावं आणि पदार्थामध्ये जर साखर घातलेली असेल तर वेलची पावडर आपण घालतो। त्यानंतर एकीकडे 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलं। त्या पाण्यामध्ये 1 चमचा तूप आणि मीठ टाकलं। उकळी आल्यानंतर त्या पाण्यामध्ये बरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलं आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं। हे पटकन हलवायचं आहे। पटकन हलवून घेतलं म्हणजे गोळे होत नाहीत। त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आणि साधारण 5 मिनिटानंतर गॅस बंद करून टाकला। त्यानंतर हे सगळं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलं आणि हे गरम असतानाच ताटामध्ये काढून घेतलं आणि पटकन हे हाताने मळून घ्यायचं आहे। छान हाताने मळून घेतलेलं आहे आणि आपण हाताला म्हणजे तूप थोडंसं लावू शकतो। आणि हे पीठ छान मळल्या गेल्यानंतर मोदकाच्या साच्याने याचे मोदक केले। पाकळ्या करायला अवघड जात असतील तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि मोदकाच्या साच्याने छान पटपट मोदक तयार होतात। तुम्ही सुद्धा हे मोदक नक्की करून बघा। हा साचा वापरून खूप पटपट मोदक तयार होतात। आणि हे सगळे मोदक तयार करून घेतल्यानंतर दुधामध्ये थोडं केसर टाकलं आणि मोदकावर बरोबर एक केसरची काडी लावली आणि एका पॅनमध्ये खाली पाणी गरम करायला ठेवलं। त्याच्यानंतर त्यावर जाळी ठेवली आणि त्याच्यावर हे सगळे मोदक वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत। आणि हे साधारण 10 मिनिटं मोदक वाफून झाल्यानंतर खूप छान मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही खूप सोपी पद्धत आहे। पटकन मोदक तयार होतात। धन्यवाद।